संभावकर यांच्या उद्घाटन समारंभाच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी आलो आणि पत्रकार परिषदेचा हेतू असा होता की या राज्यामध्ये केली जाते मताची टंचाई आहे, शहरामध्ये पाडापाडी होते, या सगळ्या बाबीवर निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला धडा शिकवला पाहिजे, जॉब विचारला गेला पाहिजे की जेणेकरून मताची टंचाई का पडते, शेतकरी किंवा कृषी मंत्री काय करतात ते. अशा परिस्थितीमध्ये मुद्दाम काँग्रेस राष्ट्रवादी भूमिका काळात आम्ही सगळेजण करतोय. नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी आज सुभाई जे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी स्वागत सत्कार ठेवलाय. ज्यांचे जे प्रतिनिधी म्हणून प्रदेशवर गेले त्या सगळ्यांचा सत्कार समारंभ याद आहे आणि इथून पुढच्या काळात लवकरच हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्यातली काँग्रेसची पुन्हा एकदा पुनर्रचना करून बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले. धन्यवाद. सुद्धा MLCच्या मतदानामध्ये, राज्यसभेच्या मतदानामध्ये त्यांच्यावर आरोप झाला होता की तुमचं मत कुठलं गेलं. त्या कमिटीचा रिपोर्ट सुद्धा AICCला गेला होता, परंतु पक्षातून काही कारवाई करण्याच्या आधी ते पराभूत झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपण आपला पक्ष बदलावा आणि त्यांनी त्याचा निर्णय केला. मालेगाव सर शहरातला आणि गायरान जमिनीचा प्रश्न सुटलेले हे कसं बघताय? खरं तर मी असं म्हणेल न्यायालयाच्या आदेशाचं आपण सगळे देशातले नागरिक पालन करू, परंतु या राज्यातल्या सरकारने हे गृह विभागाचं जर फेल्युअर असेल तर त्यांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून सगळे पुरावे तयार करून किंवा जमाजमा करून याच्यामध्ये अपील केलं पाहिजे. त्याने अपील का केलं नाही त्याचा खऱ्या अर्थाने आम्ही काँग्रेस मंडळीचा निषेध करतो. राज्याच्या मुख्यमंत्रीच आरोपींची साईड घेतात, कसं बघताय तुम्ही? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरोपीची साईड घेणं हे उचित नाही. मी या मताचा आहे. त्यांनी उलट हे म्हणायला पाहिजे होतं जर आमच्या गृह खात्याचं काही फेल्युअर असेल तर आम्ही ते सुधरू आणि वरिष्ठ न्यायालयात जाऊ. कोर्टाचा निर्णय राजकारणाचा भाग आहे. ठीक. या ठिकाणी सेवादलचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय विलासबापू आवतार यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नियुक्ती झालेली आहे. मी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य श्री या ठिकाणी प्रेरणा देत राहील. खरं तर आज आपला देश, आपलं राज्य ज्या निरार्थक शक्तींच्या हातात गेलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय किशोरराव आवताडे ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांनी माझी फादर काँग्रेसची सरचिटणीस म्हणून मला काम करण्याची संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत संधी मिळाली. त्यामध्ये आवताडे साहेब असतील, आदरणीय अनिल पटेल साहेब असतील, या राज्याचे माजी मंत्री, माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब असतील, डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब असतील, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आणि मला त्यांच्या नेतृत्वाखाली काही शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो.